जय श्रीराम. सकाळी सकाळी तुमचा भाऊ तयार निघाला होता मांडवला. आवाज थोडा ऍडजस्ट करून घ्या, मांडवमुळे खराब झालाय. कुठेही जायला एकमेव व्यक्ती लेट करत होतो म्हणजे वरुण. गौरवला जाऊन भेटलं होतं तेवढ्यात आपल्याला भूषण भेटला. म्हटलं जोरात कार्यक्रम चालू आहे. चेतन आणि वरुण कोणती सिरियस मॅच खेळत होते काय माहिती, त्यांचं मांडवाकडे सुद्धा लक्ष नव्हतं. गौरवला म्हटलं उद्या तुझं लग्न आहे, आता तरी सुधरून जाय. विशाल भाऊ काय म्हणता ऐकून घ्या तेवढं. अरे बँडनी गाडीत चालले ना टन्न मारे दुरात. तिथे बोर होत होतो तेवढ्यात वरूनही बॉटल घेऊन आला. म्हणे जो हारेल का तो खाऊ घालेल म्हणे. म्हटलं चालेल, देवांचं लग्न लागणं का पोटभर खाऊन घे तू. विशाल भाऊ असा बघत होता आमच्याकडे, जसं त्याला काहीच इंटरेस्ट नाही त्या गोष्टीमध्ये. गौऱ्याचं लग्न नाही, त्याचं उद्या आहे, देवांचं लग्न चालू होतं. कोणाचं काय ते कोणाचं काय, फोटोग्राफर बघितला का एकदम लांबून मागवलाय. लागला तर सांगा लवकर. लग्न लागल्यानंतर सगळ्यांनी मस्त देव नाचून घेतले. तिकडे देव नाचवणं चालू होतं आणि कार्तिक भाऊचा इकडे फोटोशूट चालू होता. कार्तिकला म्हटलं काही विषय नाही, सेम राजूभाई दिसतोय तू. नंतर लक्ष देऊन बघितलं तर म्हटलं हा तर बाबूराव सारखा दिसतोय. गौरवच्या घरून आपण निघालो होतो सटाणाकडे जायला. ते जाऊ द्या, दादू भाऊने नवीन मोबाईल घेतला ना. दुपारून म्हटलं मस्त आराम करू, तेवढाच आपला राखूचा फोन आला. म्हणे चौंदन आलाय, तिथे जाऊन म्हणे क्रिकेट खेळ म्हणे. म्हटलं जाय रे, ऊन पाय किती. भाऊ तुझं लग्न झालंय, म्हटलं माझं बाकी आहे अजून. सायंकाळी आपल्याला जायचं होतं मांडवला, मग काय आलो होतं सटाणा. आणि ही एक पोरगा आपल्याला कायम लेटच करतं. तो छोटा पोरगा स्वतःला बोलत होता, म्हणे लवकर नाही येता येत का.